सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात निकृष्ट कामांची मालिका सुरूच आहे। 2 महिन्यांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलांना आता तडे गेलेले आहेत। पाटण तालुक्यात शासकीय पैशाचा बेसुमार चुराडा होतोय असा ग्रामस्थांचा आरोप आहे। या संदर्भात कारवाई न झाल्यास भाजपकडून उपोषण करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। तर यात पालकमंत्री शंभूराज देसाई लक्ष घालणार का हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यामध्ये बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या डागडुजी करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू होतं। गेल्या 2 महिन्यापासून या ठिकाणी डोकावळी या ठिकाणी 2 मोऱ्यांचं काम झालेलं होतं, मात्र ते काम निकृष्ट पद्धतीचं आणि मनमानी पद्धतीनं केल्याचा आरोप आहे तो सध्या स्थानिकांकडून केला जातोय। स्थानिकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीनं मोऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत आणि या मोऱ्यांचं बांधकाम जे आहे ते अतिशय निकृष्ट असल्याचं चित्र आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे ही जी मोहरी आहे, ही मोहरी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्या मोहरीला मधोमध तडा गेलेला आहे आणि कोणत्याही क्षणी ही मोहरी कोसळण्याच्या स्थितीत आहे। साधारण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असतो आणि यामुळेच या मोहरीला धोका जो आहे तो आता वाढला गेल्याचे चित्र पाहायला मिळतंय। पलीकडे जे आपण पाहिलं तर या ठिकाणी मनमानी पद्धतीनं ठेकेदारानं या इथल्या स्थानिकांवर अन्याय केल्याचं त्यांच्याकडून बोललं जातंय। या ठिकाणी जी शेती आहे ही साधारण 10 गुंठे शेती आहे आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे या पुलाचं ते पूर्णतः चुकीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आणि आपण जर पाहिलं तर पूर्वीचं जे या ठिकाणी जो ओढा होता तो ओढा एका साईडला आहे आणि जो आता त्यांनी जे बांधलेला ब्रिज आहे तो चुकीच्या पद्धतीने असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आपल्याबरोबर ते शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। स्थानिक लोकांनी विश्वासात घेतलंच नाही। सर्वे सुपरवायझर ठेकेदार चुकीच्या पद्धतीने काम करून गेलेत। जो ओढ्याचा पाण्याचा जो सोर्स आहे त्या पाण्याच्या सोर्सला त्यांनी 100% मोहऱ्या बांधलेल्याच नाहीत आणि बांधल्यात आहेत त्या बी छोट्या आहेत। एखादं झाड न तर एखादी दगड आली तर त्याच्यामध्ये बसली तर ते काही सुद्धा कामाचं नाही। त्याच्यावरून पाणी 100% जाणार, कारण जेवढं अंतर ठेवायचं आहे ओढ्याच्या मापानं तेवढं त्यांनी ठेवलं नाही, त्याच्यापेक्षा कमी केलेलं आहे। भाजपकडनं आमचा इशारा असा असेल आम्ही उपोषण करणार ह्या बाबतीत। पाटण तालुक्यामधील जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून उपोषणाचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।